न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। थेट संवाद या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता आम्ही आहोत पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र भक्तिगड सावरगाव घाट म्हणजे संत भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये। या गावचे अगदी प्रसिद्ध नामवंत कार्यसम्राट सरपंच रामचंद्र सानप हे आपल्या समोर आहेत। सानप साहेब, थेट संवाद या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। या गावचे आपण सरपंच आहात, निश्चितपणे तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, कारण एक गुरुजी ते सरपंच हा आपला प्रवास आहे। एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, काहीतरी गावचं भलं व्हावं। आणि ज्या गावचे तुम्ही सरपंच आहात ती भूमी या ठिकाणी संत भगवान बाबांची आहे, या ठिकाणी बाबांचा जन्म झालेला आहे। आणि हे जे भक्तिगड आहे, या भक्तिगडाचा विकास करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्रजी सानप हे काम करतायत। ते सांगतायत की ताईंच्या माध्यमातून या गावचा आता खऱ्या अर्थानं चेहरा मोहरा बदलत आहे। नेमकी काय कामे सुरू आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी रामचंद्रजी काम करत आहेत। रामचंद्रजी या नावातच राम आहे, त्याच्यामुळं गावात सुद्धा या ठिकाणी राम दिसतोय, म्हणजेच विकास दिसतोय। आणि हा विकास कशा पद्धतीने आहे हे सांगण्यासाठी आपल्या समोर आहेत रामचंद्र सानप, सरपंच सावरगाव घाट। सानप साहेब, तुमचं स्वागत। एक सरपंच या नात्याने या भूमीमध्ये, या गावामध्ये आपण काय काम करत आहात? तर जेव्हापासून आपल्याकडे ग्रामपंचायत आली तेव्हापासून लोकनेत्या पंकजाताई मुंडे साहेब व प्रीतमताई व तसेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजयजी गोल्हार यांच्या माध्यमातून अशी काही विकास कामं सुरू केले। त्यामध्ये सिमेंट रस्ते, गावामध्ये मंदिर ते भगवान बाबा जन्मवाडा तिथपर्यंत ब्लॉक व दलित वस्तीतील रस्ता, तसेच समाज मंदिर, जिल्हा परिषद शाळेचे भिंत, वॉल कंपाऊंड असे विविध कामं केलेले। सानप साहेब, मला मुद्दाम विचारायचं, जसं आपण शाळेमध्ये एक आदर्श गुरुजी आहात, त्याचप्रमाणे आता हा गाव एक आदर्श करण्यासाठी तुमच्या मनामध्ये काय संकल्प आहे नेमका, जे कामे करायचे आहेत? तर विशेषतः जे शहरामध्ये काही गोष्टीच्या सुविधा मिळतात, तसं गावातील फिल्टर प्लांट असो किंवा चांगल्या प्रकारचं स्वच्छ पेयजल, सर्व काही व्यवस्थित गोष्टी अंडरग्राउंड नाले असतील केले, बंदिस्त गटारांची कामं केलेले आणि चांगल्या प्रकारे काम सुरू आहे। या ठिकाणी मुद्दामून सांगावं वाटतं की रामचंद्र सानप हे एक आदर्श शिक्षक आहेत आणि एक गुरुजी कुठेतरी या ठिकाणी आता राजकारणामध्ये यावेत, गावचा विकास व्हावा या अनुषंगाने ते राजकारणात आले। गोल्हार साहेब असतील, त्याचबरोबर पालकमंत्री पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्रजी सानप हे या ठिकाणी या पूर्णपणे या भक्तिगडाचा कसा विकास होईल यासाठी ते काम करतायत। ते सांगतायत की संत भगवान बाबाच्या कृपेने आणि लोकांच्या आशीर्वादाने आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यामुळे मला या ठिकाणी सरपंच होता आलं आणि एक दिलेली जी संधी आहे, या संधीचं मला कसं सोनं करता येईल यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे। सानप साहेब, ही भूमी म्हणजे संत भगवान बाबांची जन्मभूमी आहे, तर या भूमीबद्दल, या गावाबद्दल आपण काय सांगू इच्छिता? खरं तर आमचं भाग्य समजतो की अशा ठिकाणी जन्म लाभला। ज्या संतांनी, भगवान बाबांनी या ठिकाणी गावकऱ्यांना एक सुरुवातीला मंदिर, विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं त्यांनी भूमिपूजन केलं। त्यानंतर सर्व मानव धर्म किंवा मानव समाज हा यांची सुधारणा होण्यासाठी त्यांचे जे काही अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती, या प्रथा बंद व्हाव्यात म्हणून बाबांनी आयुष्यभर प्रयत्न केले। मुला शिक्षणाकडं लोकांचं लक्ष वळवलं आणि अशा प्रकारचं समाज प्रबोधन करण्याचं काम संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत म्हणजे या ठिकाणी श्री क्षेत्र भक्तिगड सावरगाव घाट याचं आपण नेतृत्व करत आहात, तर काय वाटतंय नेमकं? अतिशय समाधानाची गोष्ट आहे, कारण तर कोणतेही सत्कर्म करण्याची एक चांगली संधी आपल्याला भेटली, याच्यामध्ये मला अतिशय समाधान वाटतं की आपण आपल्या गावासाठी एक सेवा म्हणून हे कार्य करत आहोत। याबद्दल समाधान, संत कृपेने खऱ्या अर्थाने सेवेची तुम्हाला संधी भेटली आहे आणि या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये आपण काय करू इच्छिता?
नेमकी काय म्हणजे जी काही कामं अर्धवट असतील ते पूर्ण करण्याचा मग एक मानस आहे. तसं खरं तर या परिसरातलं ऊसतोड कामगार कमी होण्यासाठी आमच्याकडं मोठं एक साठवण तलाव 2 ठिकाणी होऊ शकतं. ते एक त्यांच्याकडून सहकार्यातून येणाऱ्या काळामध्ये काम करायचे आहे, पूर्ण करून घ्यावं असे. साहेब या ठिकाणी बघितलं आपण ते दुष्काळ आहे, तर या दुष्काळावर मात करण्यासाठी एक सरपंच म्हणून तुमची काय भूमिका आहे? सध्या प्रत्येक वस्तीपर्यंत पाणी पोहोचण्याचं काम केलं जात आहे बरं, टँकरद्वारे. तसेच म्हणजे स्वतः मी ज्या वस्तीवर ज्या त्या ठिकाणी भेट घेऊन मी काय ते स्वतः पाहतो. गुरांसाठी छावणी आणि गुरांसाठी छावणीची सोय केली. विशेष म्हणजे आपलं पंकजाताई यांच्या कृपेने व प्रीतमताई यांच्या कृपेने आम्हाला या ठिकाणी 2 छावण्या सुरू झालेल्या. एका छावणीमध्ये 900 जनावरे सध्या आजच्या आहेत आणि इकडं दुसरीकडे एक छावणी आहे तलाव गाडल्या बाजूला, त्या ठिकाणी 600 जनावरे आहेत. म्हणजे निश्चितच एक ताईंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दुष्काळावर सुद्धा मात केली आहे आणि गावात सुद्धा आणि विकासाची कामं आपण अगदी पुढे होऊन करत आहात. तुमच्या या कर्तबगारीवर कार्यावर तुमचे गावकरी मंडळी खुश आहेत का? माझं एक असं असतं की आपलं कार्य करत राहावं. समाज योग्य लोक समाधानी आहेत का? आहेत, समाधानी आहेत, पण कुठेतरी चांगल्या कार्याचं मूल्यमापन निश्चितच होईल अशा पद्धतीने मी योग्य पद्धतीने कार्य करत आहे. ही होती एक विशेष मुलाखत थेट संवादमध्ये रामचंद्र सानप, सरपंच श्री क्षेत्र भक्तीगड सावरगाव घाट. सानप साहेब, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल, श्री क्षेत्र भक्तीगड सावरगाव घाट.